नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना ते यासाठी की आता जुलै महिना संपतच आलेला आहे. शेवटचे 10-1 दिवस बाकी आहेत. तर ह्या उरलेल्या दिवसामध्ये तुमची एनर्जी कशी असणार आहे, तुम्हाला एक युनिवर्सचा काय गायडन्स आहे, कुठल्या गोष्टी मे बी तुम्हाला फेस कराव्या लागतील, त्याचा एक साधारणतः आढावा आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी मी इथे 3 पाईल्स रेडी करणार आहे. सो पाईल नंबर 1, पाईल नंबर 2 आणि पाईल नंबर 3. या 3 पाईल्स आहेत. पाईल नंबर 1 आहे द टेम्पल, हे कार्ड आहे. पाईल नंबर 2 द वेसल, आणि पाईल नंबर 3 द डेड एंड, हे कार्ड आहे. सो या 3 पाईल्स आहेत. आपण ह्यांना क्रिस्टल पण देऊया. पाईल नंबर 1 साठी ग्रीन जेड हा क्रिस्टल आहे. ग्रीन जेड. पाईल नंबर 2 साठी पीच मूनस्टोन हा क्रिस्टल आहे. पीच मूनस्टोन. आणि पाईल नंबर 3 साठी क्लिअर क्वार्ट्ज हा क्रिस्टल आहे. क्लिअर क्वार्ट्ज. सो ह्या चित्रांवरून किंवा मग या क्रिस्टलवरून सिलेक्ट करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टार आहेत, त्यावरती क्लिक केलं, तुमच्या सिलेक्टेड पाईल्सवरती क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली तुमच्या रिडिंगला जाता येईल. पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही. सो आता आपण पाहूया हे पुढचे दिवस, 10 दिवस कसे जाणार आहे तुम्हाला. आणि बाय द वे हे टाईमलेस रीडिंग आहे. सो ज्यावेळी तुम्ही ह्या व्हिडिओला सामोरी जाल, जेव्हा तुम्ही हा बघाल त्या दिवसापासूनचे पुढचे 10 दिवस तुम्ही कन्सिडर करू शकता. सो आता आपण स्टार्ट करूया. पाईल नंबर 1, 2 आणि 3. पाईल नंबर 1चा आपण रीडिंग स्टार्ट करूया. या 2 पाईल्स मी साईडला करते. पाईल नंबर 1 आपण तुमचं रीडिंग करूया. फर्स्ट ऑफ ऑल एक प्लॅनेटरी ऊर्जा काय आहे ती पाहूया आपण या पुढच्या 10 दिवसांसाठी. मर्क्युरी इन एरीज ही एक ऊर्जा आहे. आणि दुसरी आहे सन इन सॅजिटेरियस. टी लीव्स पाहू. एप्रिल हा एक महिना दाखवतो. क्राउन, ऑनर अँड रिस्पेक्ट विल कम टू यू. एंजल, स्पिरिच्युअल गायडन्स, प्रोटेक्शन फ्रॉम हार्म, हे एक कार्ड आहे. स्टार, गॅरंटेड सक्सेस. डीलिंग और रिलेशनशिप विथ यंगर वुमन, हे एक कार्ड आहे.
तर लाईट्स हिअर टॅरो डेक वापरणार आहोत. जे डेक या रीडिंगमध्ये वापरले गेले आहेत त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर कोणाला रेफर करायचे असेल तर करू शकता. फाईल नंबर 1साठी पुढचे 10 दिवस कसे असणार आहेत. बॉटम ऑफ द डेक नाईट ऑफ पेंटॅकल्स. हे बॉटम ऑफ द डेक आहे. सो बॉटम ऑफ द डेक नाईट ऑफ पेंटॅकल्स हे तुमचं सबकॉन्शियस किंवा शॅडो साईड दाखवत आहे. सो आता एक पेंटॅकल्स म्हणजे एक फायनान्शियली किंवा मग भौतिक बाबतीत काही गोष्टी त्यांना एक मुवमेंट आलेली आहे असं दिसतंय. टेन ऑफ पेंटॅकल्स फर्स्ट कार्ड आहे. खूपच छान आहे. एट ऑफ वॉन्ड. टेन ऑफ पेंटॅकल्स म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे. इनफॅक्ट की एक पेंटॅकल्स एक प्रकारे तुमचे सगळे फायनान्सेस, तुमच्या भौतिक गरजा, तुमचे रिसोर्सेस या सगळ्यामध्ये एक वाढ होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्या मे बी त्याबद्दल म्हणजे त्या गोष्टी फार जलद गतीनं होतील किंवा त्या बाबतीत एखादं कम्युनिकेशन तुम्हाला मिळण्याचे चान्सेस दिसतात. आणि इथे मेषेचा बुधसुद्धा आहे. सो बुध म्हणजे काय, एक कम्युनिकेशन आहे, आपली वाणी आहे, बुद्धिमत्ता आहे. सो एरीज ही मंगळाच्या राशी, मंगळ हा सगळ्या गोष्टींना धडक देणार आहे. सो त्याच्या राशीमध्ये जेव्हा बुध असेल ना तेव्हा एक प्रकारची गती येते सगळ्या गोष्टीला, एखाद्या सगळ्या गोष्टीला धडक मिळते. सो एक वाणीला पण धार असेल तुमच्या, एक बुद्धिमत्ता, एक वक्तृत्व हे चांगलं वाढीला लागणार आहे. दुसरं म्हणजे सन इन सॅजिटेरियस. सॅजिटेरियस ही धर्मस्थानावर भाग्यस्थानातली रास आहे कालपुरुष कुंडलीमध्ये. आणि तिथे सूर्य आहे म्हटल्यानंतर ही पॉझिटिव्हनेस आहे, एक एन्थुझियाझम याचा कीवर्ड आहे. सो एक पॉझिटिव्हनेस असणार आहे. मे बी तुम्ही प्रवास कराल. 9th हाऊसला आहे सन, तुम्ही प्रवास कराल कदाचित. क्वीन ऑफ वॉन्ड हे कार्ड आहे. द एम्प्रेस, सगळेच कार्ड छान आहेत. 5 ऑफ स्वॉर्ड्स आणि द स्टार. स्टार कार्ड जेव्हा तुमच्या रीडिंगमध्ये असतं ना तेव्हा खूप बेटर प्रॉस्पेक्ट्स असतात एक सगळ्या दृष्टीने. आपण काय करूया, जरा थोडं अरेंज करते मी कार्ड्स, हे या साईडला करते म्हणजे सगळे कार्ड व्यवस्थित दिसतील तुम्हाला. सो आता तुम्हाला कार्ड्स व्यवस्थित दिसत असतील. सो प्लॅनेटरी ऊर्जा तर खूप छान आहे, प्रश्नच नाही आहे. दुसरं म्हणजे गॅरंटेड सक्सेस, ऑनर आणि रिस्पेक्ट विल कम टू यू. ही जी कार्ड्स आहेत ना ही खूपच एक चांगले बेटर प्रॉस्पेक्ट दाखवतात. दुसरं म्हणजे सन इन सॅजिटेरियस ही भाग्याची साथ आहे तुम्हाला. एक आत्मिक बळ देणारा ग्रह एक भाग्यस्थानामध्ये आहे. तो काहींच्या बाबतीमध्ये बाहेर परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात. तुम्ही स्थलांतर कराल किंवा एक
प्रवास कराल आणि प्रवासामध्ये तुम्हाला बरीच क्लॅरिटी किंवा एक ॲक्टिवनेस असणार, पॉझिटिव्हनेस असणार आहे. तुम्हाला प्रवास कराल, ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रवास कराल ना तो सक्सेस होईल असं इथे दिसतंय. दुसरं बुध जो आहे, मेषेतला बुध, त्याची जी एनर्जी आहे ना ती एक प्रकारे जर कोणी काही बिझनेस असेल, एक स्टार्टअप करण्यासाठी खूप चांगला पिरियड आहे. कारण बुध हा व्यापाराचा ग्रह आहे, तो मेषेमध्ये आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टीला धडकेल. जर कोणाला नव्याने काही करायचं असेल, एखादा बिझनेसमध्ये एक नवीन काही प्लॅन्स फॉलो करायचे असतील तर ते करू शकतात. त्यासाठी एक छान आहे, ही प्लॅनेटरी ऊर्जा छान आहे. सो फर्स्ट 10 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड दाखवतं की तुमच्याकडे एक प्रकारे पैशाची आवक येणार आहे. या पुढच्या 10 दिवसामध्ये मे बी तुम्हाला फायनान्सेसबद्दल एखादी न्यूज येऊ शकतो, काहीतरी कम्युनिकेशन येऊ शकतं. 8 ऑफ वॉन्ड दाखवतो, किंवा तुमच्या फायनान्सेसबाबत, आवक जे आहे त्याबाबत काहीतरी न्यूज येऊ शकते किंवा एक मुवमेंट होऊ शकते. फास्ट पेसने काही घडामोडी होणार आहेत असं दिसतं. आणि क्वीन ऑफ वॉन्ड हे सक्सेस आहे. सो द एम्परेसचं कार्ड म्हणजे कार्डसुद्धा एकदम क्लिअर आहेत हे दाखवणारी. जशी ही ओरॅकल्स आलेली आहेत ना त्यांना अगदी कम्पॅरेबल आलेली आहेत ही कार्ड्स. द एम्प्रेसचं कार्ड हे सुद्धा सुबत्ता दाखवतं, ॲबंडन्स दाखवतं. सो ही 10 ऑफ पेंटॅकल्स हे जे कार्ड आहे अगदी त्याच्या खालोखाल एम्प्रेसचं कार्ड आहे. म्हणजे तुमचे एक पोझिशन्समध्ये तुम्हाला वाढ झालेली तुम्हाला दिसेल. एम्प्रेसचं कार्ड हे कालपुरुष कुंडलीमध्ये 2nd हाऊसमध्ये आहे. 2nd हाऊस हे आपल्या धनस्थानाचं आहे. आपण कमवलेलं जे धन असतं, आपलं वडोप्लोपार्जित जे धन असतं, सो तुमची एक फायनान्शियल कंडिशन काय आहे ना हे दिसतं. सो त्याच्यामध्ये त्या मटेरियल पोझिशन्समध्ये तुम्हाला वाढ संभवते पुढच्या, किंवा त्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी मेसेजेस येतील. दुसरं द स्टारचं कार्ड, एक बरेच होप्स तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याचशा खुल्या होणार आहेत. आणि बॉटम ऑफ द डे एक नाईट ऑफ पेंटॅकल सांगतं की एक गुड फॉर्च्यून तुमच्याकडे येतं आहे असं दिसतं आहे. द एम्प्रेसचं कार्ड आणि कंजंक्शनच आलं अगदी. सो एक गुड फॉर्च्यून तुमच्या दिशेने येत आहे. नाईट क्वीन ऑफ वॉन्ड सांगते की तुम्ही पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला असं जाणवेल की एक तुमचं वक्तृत्व खूप चांगलं झालेलं आहे. इनफॅक्ट हे मेषेतला बुध पण आहे इथे, ही पण ऊर्जा आहे. सो क्वीन ऑफ वॉन्ड ही सोशली एक कॉन्फिडेंटली व्यक्त होणारी स्त्री आहे. तुम्ही एक कम्युनिकेशन छान कराल, एक सोशली तुम्ही छान कम्युनिकेट करा, स्वतःला एक्सप्रेस छान करा, क्रिएटिव्हली एक्सप्रेस व्हाल तुम्ही स्वतःला, आणि त्यामुळे एक बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओपन होतील असं काहीच आहे. आणि ते एम्प्रेस हे जे आहे ना हे एबंडन्स आहे, हे तुम्ही स्वतःकडे खेचून आणणार आहात, हे तुम्ही विन करणार आहात. कारण एम्प्रेसचं कार्ड हे ना आपली रियालिटी आपण घडवतो, जे आपण आपल्या कष्टाने जी आपण आपली स्वतःची रियालिटी घडवतो एक भौतिक जगामध्ये, ते एक एम्प्रेसचं कार्ड दर्शवतं. सो 5 ऑफ स्वॉर्ड हे विनिंग ॲट ऑल कॉस्ट आहे. सो ही रियालिटी तुम्ही स्वतः घडवणार आहात. जे तुम्हाला हवं आहे ना तुमच्या लाईफमध्ये ते तुम्हाला एक मिळताना, एक तुमच्या रियालिटीमध्ये येताना तुम्हाला बघायला मिळेल असं काहीच दिसतं आहे. सो ओव्हरऑल ही कार्ड्स अगदी म्हणजे क्लिअर आहेत, यामध्ये काही हेच नाही आहे. दुसरं म्हणजे काय होतं, धनुस्थानामध्ये सूर्य आहे. सो एक स्पिरिच्युअलिटी म्हणतात ना, एक धर्माच्या ठिकाणी आहे, धर्मस्थानामध्ये सूर्य आहे. सो आणि मुळात सूर्य हा कालपुरुष कुंडलीमध्ये पंचमाचाच ग्रह आहे, आणि पंचम स्थान हे सुद्धा धर्मस्थानच आहे. प्रथम स्थान, पंचम स्थान आणि नवस्थान ही 3 स्थानं ही धर्मस्थान आहेत. सो एक धार्मिकदृष्ट्या तुमची वृत्ती जी असणार आहे ना ती खूप एक सात्विक असणार आहे. एक मिनिट, वृत्ती सात्विक असणार आहे. दुसरं म्हणजे एक स्पिरिच्युअल गायडन्स आणि प्रोटेक्शन फ्रॉम हार्म, हे जे कार्ड आहे ना
हे एक प्रकारे तुम्हाला एक डिवाईन प्रोटेक्शन, एक भाग्याची साथ दाखवतं. कारण नवम स्थानामध्ये सूर्य आहे. सो एक आत्मिक शक्ती देणारा ग्रह भाग्याच्या ठिकाणी आहे. सो एक भाग्याची साथ असणार आहे. सो इथे तुम्हाला एक प्रोटेक्शन आहे सगळ्या बाबतीत, एक डिवाईन प्रोटेक्शन आहे तुम्हाला. एक वृत्ती तुमची सात्विक असणार आहे. दुसरं म्हणजे एक द यंगर वुमनचं हे जे काळ आहे ना, हे एक प्रकारे तुमची फेमिनाईन एनर्जी रिप्रेझेंट करतं. सो ती एक ॲक्टिव्ह असेल, येन एनर्जी ही तुमची ॲक्टिव्ह असणार आहे त्या दृष्टीने, असं काहीचं. तर ना बॉटम ऑफ द डे नाईट ऑफ पेंटॅकल्स हे काळ आहे ना, मे बी आतापर्यंत जर काही गोष्टी जर तुमच्या फायनान्शियली फार स्लोली स्टेडीली चालल्या होत्या, त्यांना कुठेतरी एक गती येणार आहे या पुढच्या, असं तुम्हाला जाणवेल. आणि इनफॅक्ट 10 ऑफ पेंटॅकल्स हे घरासंबंधीचं काळ आहे. सो काहींच्या बाबतीत घरासंबंधीचे काही व्यवहार असतील ना, तर त्याला एखादी गती येऊ शकते किंवा त्याची प्राप्ती होऊ शकते. द एम्प्रेस आणि 10 या कंजक्शनचा विचार केला तर काहींना एखादं नवीन घर घेणं किंवा काय अशी प्राप्ती होऊ शकते. त्या संबंधीचे काही व्यवहार जर असतील ना, तर त्याला एक गती येऊ शकते असंही दिसते. दुसरं म्हणजे हे एक सोशल मीडियाचं काळ आहे. सो हे जे कंजंक्शन आहे ना, हे एक प्रकारे असं दाखवतं की तुम्ही एक सोशली छान व्यक्त कराल. जर तुमच्या मध्ये कोणी तसं काही करणार असेल किंवा काही क्रिएटिव्हली तुम्ही सोशल मीडिया थ्रू काही क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करत असाल, तर त्यामध्ये एक तुम्हाला त्यासाठी एक फ्रुटफुल पिरियड आहे पुढचा. मुळात स्टार हे काळ ह्याला कुठलं निगेटिव्ह मिनिंगच नाही आहे. सो हे विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. सो तुमच्या आणि ओव्हरऑल ही बाकीच्या सगळी कार्ड्स बघितलं तर गॅरंटेड सक्सेसचं कार्ड आहे, द क्राऊनचं कार्ड आहे, ऑनर अँड रिस्पेक्ट विल कम टू यू. ही जी कार्ड्स दाखवतात ना, त्या दृष्टीने एक सक्सेस तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये एक पाहायला मिळालं. कुठल्या ना कुठली तरी एक विश किंवा ज्यावर तुम्ही काम करता आहे त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज, होप्स खुल्या होतील, एक सक्सेस मिळेल, असं काय ते तुम्ही अचीव कराल, एक त्याचा ॲक्सेस मिळेल असं इथे दिसतंय. आणि मेषातला बुध आहे. सो मेष रास ही धडक देणारी रास आहे, सैनिकाची एक मंगळ हा सैनिक आहे. सो मुवमेंटमध्ये असतो सैनिक नेहमी. सो ही मेषाची जी रास आहे ना, ही एक प्रकारे सगळ्या गोष्टीला गती देणारी आहे. मंगळाच्या राशीमध्ये बुध आहे. सो एक इम्पल्सिव्हनेस मात्र एक तुम्ही तुमचा कंट्रोल करायचा आहे. कारण बुध मंगळ हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे जर नकारात्मकतेकडे गेलं तर मग ते एक फार एन्झायटी, रेसलेसनेस किंवा हेस्टी डिसिजन्स असं रिप्रेझेंट करतं. पण इथे बाकीचे जर सगळ्या गोष्टीचा विचार केला ना, तर ह्याचे तुम्हाला एक पॉझिटिव्हच रिझल्ट, या प्लॅनेटरी ऊर्जेचे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स बघायला मिळणार आहेत. सो काही बाबतीत कम्युनिकेशनच जे काय आहे ना तुम्ही करणार, मग कुठल्याही बहुतेकदा ह्या कारणे एक वर्बल कम्युनिकेशन्स रिप्रेझेंट केलं जातं. बुध हा वाणीचा ग्रह आहे. सो एक त्या दृष्टीने किंवा इतर काही सोशली काही कम्युनिकेट करत असाल तर, किंवा मग तुमच्या एक फायनान्सेस बाबत काही कम्युनिकेशन असेल, एक त्याला गती येणार आहे असं दिसतंय. सो बट क्वीन ऑफ वॉन्ड हे सुद्धा सक्सेस आहे. सो हे जे काही कम्युनिकेशन असेल त्याला एक सक्सेस मिळणार आहे. जे काही तुम्ही फायनान्शियली पेंटॅकल्स काय दर्शवतात आपल्या लाईफमध्ये, की एक सगळ्या प्रकारचे आपले फायनान्शियल रिसोर्सेस तुमच्या फिजिकबद्दल तुम्ही जे काही मिळवण्याचा, अचीव करण्याचा प्रयत्न करता. कारण हे 8 ऑफ वॉन्ड हे क्विक मॅनिफेस्टेशन दाखवते. एखादी गोष्टचे रिझल्ट फटाफट मिळत जाणे, त्याला गती येणे. सो पेंटॅकल्स रिलेटेड जर काही गोष्टी आहेत, म्हणजे एक प्रकारे तुमचे फायनान्सेस म्हणा किंवा मग तुमच्या भौतिक गरजा किंवा काही सुखसोयी, भौतिक सुखसोयी किंवा मग तुमचं फिजिक्स स्वतःचं, किंवा तुम्ही प्रॅक्टिकली जे काही अचीव करण्याचा, मे बी करिअरमध्ये तुम्ही काही अचीव करायचं, तुमचे काही गोल्स असतील, ध्येय असतील, जे काही तुम्ही अचीव करणार ना त्याचं एक मॅनिफेस्टेशन फास्ट होणार आहे असं दिसतंय. तर त्याला एक सक्सेस मिळेल. जे काही तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न कराल त्याला या पुढच्या 10 दिवसात सक्सेस मिळताना तुम्हाला दिसेल. आणि मुळात सक्सेसचं कार्ड आहे. द स्टार हे सक्सेसचंच कार्ड आहे. सो ओव्हरऑल हे पुढचे दिवस खूप पॉझिटिव्ह ऊर्जेचे आहेत तुमचे. पाईल नंबर 1.
सो त्याचा एक हे घ्या पॉझिटिव्हली, एक व्यक्त व्हा, एक स्वतःला सोशली एक पॉझिटिव्हली व्यक्त व्हा आणि त्याचा एक लाभ घ्या, असं माझं म्हणणं आहे. सो तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, आपण तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं जे कार्ड आहे मेन ते वेसलचं आहे आणि हा पीच मूनस्टोन हा तुमचा हे आहे, क्रिस्टल आहे. प्लॅनेटरी ऊर्जा बघूया कुठली आहे. Bottom of the deck, 7 of Swords. हे कार्ड्स पाहूया आपण. पाईल नंबर 1 साठी सुद्धा हेच कार्ड आलेलं, सन इन सॅजिटेरियस आणि विनस इन कॅन्सर बर्थ हा मेसेज आहे. ती लीव्स पाहू. चेन ऑफ इव्हेंट दॅट विल अफेक्ट युअर लाईफ. Caterpillar, things will not always be this way. A change is coming. जून हा एक महिना आहे. Tortoise, slowly but surely getting ahead. Younger woman, dealing or relationship with younger woman. Apple, temptation will test you. आणि करिअर संदर्भात काही चेंजेस तुमच्या इथे येताना दिसत आहेत.
10 ऑफ पेंटॅकल्स, फर्स्ट कार्ड 10 ऑफ पेंटॅकल्स. इनफॅक्ट पाईल नंबर 1साठी सुद्धा फर्स्ट कार्ड 10 ऑफ पेंटॅकल्स आलेलं आहे. सो हे सक्सेसचं कार्ड आहे, एक फायनान्शियल सक्सेस. 7 ऑफ वॉन्ड, हे सुद्धा सक्सेस आहे, वेलॉर. 3 ऑफ स्वॉर्ड्स, 10 ऑफ कप्स, 10 ऑफ पेंटॅकल्स आणि 10 ऑफ कप्स. 10 ऑफ कप्स हे इमोशनल फुलफिलमेंट, असा सक्सेस पण आहे आणि फुलफिलमेंट पण आहे. सो एक भौतिक सुखसुद्धा आहे तुमच्या आयुष्यात येणारी, आणि एक त्या दृष्टीने आनंदसुद्धा आहे. क्वीन ऑफ कप्स आणि द हर्मिट हे कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेक 7 ऑफ स्वॉर्ड्स. इथल्या प्लॅनेटरी ऊर्जेचा जर विचार केला ना, तर इथे प्लॅनेटरी ऊर्जा काय आहे ही, हे कार्ड इनफॅक्ट पाईल नंबर 1ला रिपीट झालेलं आहे. धनु राशीमध्ये सूर्य. आता कालपुरुष कुंडलीचा विचार केला तर प्रथम स्थान, पंचम स्थान आणि नवम स्थान ही धर्मस्थान आहेत. पंचम स्थानाचा ग्रह सूर्य आहे आणि इथे सूर्य नवम स्थानामध्ये आहे. जो पंचमेश आहे तो नवम स्थानामध्ये आहे. सो धार्मिकदृष्ट्या ही धार्मिक वृत्ती तुमची राहणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये असं दिसतंय. दुसरं म्हणजे एक भाग्याची साथ आहे. नवम स्थान हे भाग्याचं स्थान आहे, भाग्याची साथ आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात असं यावरून दिसतंय. दुसरी ही जी ग्रहांची बैठक आहे ना, ती एक आहे कर्केतला शुक्र. कर्क राशी मुळात कालपुरुष कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानात येते. चतुर्थ स्थान हे तुमच्या सगळ्या भौतिक सुखसुविधांचं, तुमचं घर, गाडी, बंगला, तुमची जी काही प्रॉपर्टी असेल, जमीन जुमला जी काही प्रॉपर्टी आहे त्याचं, आणि एक तुमच्या मानसिक स्वास्थ्याचं, तुमचं मन, तुमची एक पीस ऑफ माइंड, तुमची झोप, तुमच्या मातेचा पूर्ण विचार हा चतुर्थ स्थानावर होतो. सो इथे शुक्र ग्रह हे एक प्रकारे, शुक्र हा काय प्रेमाचा ग्रह आहे, एक रोमॅन्सचा ग्रह आहे. सो तिथे चतुर्थ स्थानामध्ये जिथे मनाचा विचार केला जातो, मानसिक स्वास्थ्याचा, तिथे शुक्र हे एक थोडासा तुमचा एक अंदाज रोमॅन्टिक असेल कदाचित पुढच्या ह्या काही दिवसामध्ये. एक रोमॅन्टिक फिलिंग्स तुम्ही अनुभवाल. दुसरं म्हणजे एक शुक्र हा पैशाचा ग्रह आहे आणि चतुर्थ स्थान हे तुमच्या सगळ्या भौतिक सुखसुविधांचं आहे. सो तुम्ही तुमच्या घराचं, सुखसुविधांचं, ज्या घरामध्ये आपण सगळ्या वस्तू घेतो एक आपल्या कम्फर्टसाठी, त्या सगळ्या गोष्टींचं हे चतुर्थ स्थान आहे. तो तिथे शुक्रासारखा पैशाचा ग्रह, एक संपत्ती दर्शवणारा ग्रह, आपण ती जर ऊर्जाचा विचार केला तर हे पहिलं जे कार्ड आहे ना, 10 ऑफ पेंटॅकल्स, हे त्याला अगदी बरोबर सिंक्रोनिसिटी जुळते आहे. कारण ते तुमच्या एक मटेरियल लाईफमध्ये वृद्धी, वाढ दर्शवतं. सो पुढच्या काही दिवसामध्ये काही गोष्टीबाबत तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या एकतर 10 ऑफ पेंटॅकल्स, काही जणांना कदाचित एखादं गृहप्रवेश कराल तुम्ही असंही आहे. घराची प्राप्ती होण्याचे चान्सेस आहेत किंवा त्याशी रिलेटेड काही व्यवहार होण्याचे चान्सेस आहेत. काहींच्या बाबतीमध्ये एक तुमचे पजेशन्समध्ये वाढ होईल असं दिसतं आहे. आणि एक इमोशनल फुलफिलमेंट आहे कारण चतुर्थामध्ये आहे. सो इमोशनल फुलफिलमेंट पण आहे तुम्हाला, एक मानसिक स्वास्थ्य पण आहे आणि एक भौतिक सुखसुविधा त्यांच्यामध्ये वाढ, या सगळ्या गोष्टी यावर मॅच होतात. दुसरा
काहींच्या बाबतीत असं असू शकतं की दुसरं हे जे कॉम्बिनेशन आहे हे एखाद्या तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबर्समध्ये बाळ किंवा एक तुम्ही ॲडॉप्ट करताय किंवा एखाद्या बाळाचा जन्म होत आहे, अशी पण आहे. सो काहींच्या बाबतीत तेही होऊ शकतं, एखादी नवीन फॅमिली मेंबर ॲड होऊ शकतो. हो, ओव्हरऑल बघितलं तर पुढचे काही दिवस हे बऱ्याच घडामोडींचे दिसत आहेत. द वेसल हे जे मेन कार्ड आहे ना, हे वेसल, हे कार्ड वेसल म्हणजे काय, कंटेनर. सो कंटेनर कुठली गोष्ट धरून ठेवतो. कपामध्ये तुम्ही पाणी ठेवलं तर ते सांडू देत नाही, कप धरून ठेवतो. आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये आपलं शरीरसुद्धा एक प्रकारे वेसलप्रमाणेच आहे, आपले ऑर्गन्स धरून ठेवतं. तुम्ही जर ह्याचा विचार केला, घरटं असेल तर ते काय, अंडी असतं घरट्यामध्ये, अंडी ती प्रोटेक्ट करतं. तुमचं घर आहे, हे घर काय करतं, आपली फॅमिली प्रोटेक्ट करतं. सो वेसल ही काही प्रोटेक्शनची एनर्जी आहे. आणि प्रोटेक्शनची एनर्जी हे बरोबर चतुर्थ स्थाना हे इथे कंजंक्शनमध्ये आली आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये ना, ह्यावरून एखाद्या घराची प्राप्ती होण्याचे चान्सेस दिसतात. म्हणजे तुम्हाला एक प्रोटेक्टिव्ह काहीतरी एक वेसल, तुमच्याला एक काहीतरी प्रोटेक्शन तुमच्या लाईफमध्ये, मे बी डिवाईन प्रोटेक्शन असू शकतं. या तिन्ही कार्डचा विचार जर केला ना, तर एक डिवाईन प्रोटेक्शन. दुसरं म्हणजे एक धर्मस्थानामध्ये, भाग्यस्थानामध्ये सूर्य आहे. सो एक डिवाईनली तुम्ही प्रोटेक्ट राहाल असं एक होऊ शकतं. किंवा तुम्हाला भौतिक जगामध्ये एक प्रकारचं प्रोटेक्शन म्हणजे एक कुठल्या बाबतीत सिक्युरिटी, मग तुमची फायनान्शियल सिक्युरिटी म्हणा, किंवा मग एखाद्याच्या बाबतीत एखादं घर वगैरे होणं असं म्हणू शकता. काहींच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, एखाद्या बाळाचा जन्म किंवा प्रेग्नन्सीची न्यूज. शेवटी प्रेग्नन्सीसुद्धा एक प्रकार आपल्या मातेचं उदर असं ते सुद्धा एका बाळाला प्रोटेक्ट करतं, 9 महिने प्रोटेक्ट करतं. सो ती एक एनर्जी पण दाखवते. सो काहींच्या बाबतीमध्ये नवीन बाळाचा जन्म काय असाही अर्थ इथे घेता येईल. इथे बऱ्यापैकी करिअरचं कार्ड आलं आहे. तर काही बाबतीत काही घडामोडी बऱ्याचशा करिअरच्या बाबतीत स्टेडीली प्रोग्रेस तर होणारच आहे. प्लस 7 ऑफ वॉन्डचे कार्ड आणि बॉटम ऑफमध्ये 7 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड जे आहे ना, हे दाखवते की काही बाबतीत तुम्ही यशस्वी खेचून आणाल. एक क्वीन ऑफ कप्स आणि 7 ऑफ स्वॉर्ड्स हे कॉम्बिनेशनचा जर विचार केला ना, तर काहींच्या बाबतीमध्ये एखाद्या लिगल प्रोसिडिंगमध्ये विजय मिळू शकतो. लिगल प्रोसिडिंगमध्ये तुम्ही यशस्वी खेचून आणाल. तर क्वीन ऑफ कप्स हे एक प्रकारे फायनल ऑर्डर होणं एखाद्या प्रोसिडिंगमध्ये हे दर्शवतं. सो त्या दृष्टीने एक सक्सेस मिळण्याचे चान्सेस आहे. 10 ऑफ कप्स, क्वीन ऑफ कप्स आणि हर्मिट या तिन्ही कार्डचा जर विचार केला तर एक पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या बाबतीमध्ये एक ही वृत्ती तुमची आहे ना, एक धार्मिक असणार आहे. मे बी तुम्ही मेडिटेटिव्ह असाल किंवा एक काहीतरी धार्मिक दृष्टीने काहीतरी तुम्ही कराल. कारण हर्मिटचं कार्ड हे काय सांगतं की एक थोडासा एक आपल्या रोजच्या जगरहाटीपासून थोडंसं अलिप्त होणं, कुठेतरी विजडम मिळवणं हे दर्शवतं. सो हे जे कॉम्बिनेशन आहे हे असं दाखवते की तुम्ही स्वतः एक थोडंसं मटेरियल लाईफपासून अलिप्त होऊन या काही गोष्टी ज्या धार्मिक आहेत, योगासना किंवा योग किंवा एक मेडिटेशन काहीतरी त्या दृष्टीने. आणि दुसरं म्हणजे चतुर्थ स्थान आहे. चतुर्थ स्थान हे तुमच्या मानसिक स्वास्थ्याचं. सो इथे मनाशी रिलेटेड, मानसिक स्वास्थ्याशी रिलेटेड तुम्ही काहीतरी कराल, ते काहीतरी अचीव कराल असंही इथे दर्शवते. दुसरं म्हणजे पुढच्या काळामध्ये ना, हे यंगर वुमनचे जे काळ आहे ना, त्यावर मला असं दिसतं की एक फेमिनाईन एनर्जी तुमची ॲक्टिव्हेट असणार आहे, ती पॉवरफुल असेल. आणि त्याला टेम्पटेशन विल टेस्ट यूज हे जे कार्ड इन कंजंक्शन आले ना. आणि दुसरं म्हणजे ही चतुर्थामध्ये कर्क राशीमधल्या शुक्राची जी एनर्जी मी तुम्हाला म्हटलं, थोडंसं रोमॅन्टिझम
दाखवणारी एनर्जी आहे. सो इथे एक थोडं त्या दृष्टीने हे कार्ड दाखवतं एक टेम्पटेशन विल टेस्ट यू. सो ही तुमची फेमिनाईन एनर्जी आहे ना, ती थोडी ॲक्टिवेट असेल. बऱ्याचशा नर्चरिंग क्वालिटीज तुम्हाला तुमच्यामध्ये एक डेव्हलप झालेल्या दिसतील. किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये एक आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी एक फार प्रोटेक्टिव्ह असाल, किंवा मग तुम्ही घरातल्या सुखसुविधा इंटेरियर करणं किंवा काहीतरी सजावट करणं यावरती तुम्ही काम कराल असं दिसतंय या कॉम्बिनेशन्सवरून या पुढच्या काही दिवसामध्ये. पण डेफिनेटली ही जी कार्ड्स आहेत ना, ही कार्ड्स असं दाखवत आहेत की एक रोजच्या धावपळीच्या जगातून बाहेर होऊन एक तुम्ही स्वतःवरती कंट्रोल घेऊन काहीतरी धार्मिकदृष्ट्या कराल. एक थोडीशी आपली डिप्लोमसी वापराल, थोड्याशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एक स्वतःला या बाहेरच्या कॉन्फ्लिक्ट एनर्जीमधून बाहेर काढून एक हे जे 7 ऑफ सोर्डचं कार्ड बॉटम ऑफ द डेक ही तुमची शॅडो साईड आहे, तुमचं सबकॉन्शियस आहे. सो हे दाखवते की तुम्ही ती डिप्लोमसी वापरणार आहात की या ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत, जिथे कुठे आपलं मन डिस्टर्ब होईल अशा असे जे काही विचार आहे, स्वोर्डचे विचार आहेत, सो अशा विचारांना एक फाटा देऊन तुम्ही स्वतःला त्यातून अलिप्त करून मे बी तुम्ही स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काहीतरी कराल असं एक पुढच्या काही दिवसामध्ये असं दिसतंय. सो ओव्हरऑल तुमची एनर्जी ही खूप छान आहे, अगदी प्युअर एनर्जी आहे असं मला वाटतंय. आणि नुकतीच ही पौर्णिमा पण येऊन गेलेली आहे. सो एक पॉझिटिव्हनेस आहे. मुळात सन इन सॅजिटेरियस ना, ही खूप ऑप्टिमिझमची एनर्जी आहे, खूप सकारात्मकता असेल तुमच्या मनामध्ये काहीतरी. आणि म्हणून हे एक नर्चरिंग क्वालिटीज आहेत, एक सकारात्मकता आहे. दुसरं म्हणजे एक प्रवृत्ती तुमची खूप शांत असणार आहे, एक शांत स्टेबल प्रवृत्ती असणार आहे या पुढच्या काही दिवसात असं इथून दिसतंय या सगळ्या कार्ड्सवरून. सो पाईल नंबर 2, तुम्हाला हे कसं आवडलं रीडिंग ते नक्की कळवा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं द डेड एंडचं कार्ड आहे आणि क्रिस्टल आहे क्लिअर क्वार्टर्स. तुमची कार्ड्स बघूया आपण. आपली पहिल्यांदा प्लॅनेटरी ऊर्जा बघूया कोणती असणार आहे.
टॅरो कार्ड्स पाहूया. बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ वॉन्ड हे कार्ड आहे. आणि हे कार्ड पहिल्यांदा फ्लिप झालं आहे, तर आपण हे पहिल्यांदा कन्सिडर करूया. 6 ऑफ वॉन्ड खूपच छान आहे कार्ड. सो प्लॅनेटरी ऊर्जा आधी बघूया कोणती आहे. काय मकरेमधला शुक्र, मकर राशीमध्ये शुक्र ही एक ऊर्जा आहे. आणि दुसरी आहे मकर राशीमध्ये मंगळ ही ऊर्जा आहे. आणि ही आहे वृश्चिकेचा शुक्र, सिक्रेट्स ही एक ऊर्जा आहे. हॅट, यू विल बी प्लेइंग अ डिफरंट रोल. Grasshopper, situation in the balance that require careful handling. Protection from powerful friend. Happiness related आहे. Peacock, beware of great pride. And work, achievement and success. आणि डिसेंबर हा एक महिना आहे. फर्स्ट कार्ड 6 ऑफ वॉन्ड आहे. सेकंड कार्ड लवर्स आहे. थर्ड कार्ड डेथ. फोर्थ पेज ऑफ वॉन्ड. द मॅजिशियन. 2 ऑफ कॉइन्स. बॉटम ऑफ द डेकचा जर विचार केला ना, 4 ऑफ वॉन्ड हे हॅप्पी मॅरेज कार्ड आहे. ॲक्च्युली हे मॅरेज कार्ड आहे. काहींचं लग्न झालं असेल आणि घरी परतले असतील. मे बी एक रेस्टिंग पिरियड असेल, सुट्टी असेल, असं हे काही वेळा दाखवतं. किंवा तुम्ही बरेच एफर्ट्स घेतले एखाद्या गोष्टीवरती आणि आता एक थोडासा एक निवांतपणात मे बी तुम्हाला एक मिळालं आहे. सो कामापासून थोडंसं रेस्ट आहे असं काही वेळा हे दाखवतो. दुसरं म्हणजे तो 4 ऑफ वॉन्ड एक प्रकारे हे तर मॅरेज कार्ड आहे. दुसरं एक रोमॅन्स दाखवतं. आणि हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. सो मे बी एक रेस्टिंग पिरियड असावा तुमच्या बाबतीत काही, की एक कामापासून आता थोडंसं तुम्ही एक स्वतःच्या घराला वेळ देत आहे. तुम्ही कदाचित खूप लांबून आता घरी परतला आहात आणि एक थोडासा विश्रांती, एक रेस्टिंग पिरियड चालू असेल, असं काहींच्या बाबतीत असू शकतं. पण हे 4 ऑफ वॉन्ड बॉटम ऑफ द डेक हे असं दाखवतं आहे, कारण हे स्टॅबिलिटीचं कार्ड आहे. सो आता माइंड स्टेबल आहे तुमचं, एक बॅलन्स आहे, सगळ्या गोष्टी अलाईन आहेत असं. सो द मेन कार्ड जे आहे ना, द डेड एंड. हा डेड एंड म्हणजे थांबा कुठेतरी
असं सांगणार आहे. हे एक प्रकारे धमकी वजा इशारा असल्यासारखं आहे. तर डेड एंड, मे बी एखाद्या गोष्टीपासून तुम्ही थांबा. सो हे एक आहे. दुसरं म्हणजे हे जे आहे ना, ही जी वृश्चिकेचा शुक्र, ही जी एनर्जी आहे ना, वृश्चिक रास मुळात अष्टमात आहे, तो डेथच्या ठिकाणी आहे. अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे, त्या ठिकाणी शुक्र. काहींच्या बाबतीमध्ये आता अष्टम स्थान हे काही वेळा अचानकपणे मिळणाऱ्या धनाचं पण आहे, आणि शुक्र ग्रह हा मुळात धन संपत्ती दर्शवणारा ग्रह आहे. सो शुक्र अष्टमात असेल तर काहींच्या बाबतीमध्ये इनहेरिटन्समुळे किंवा एक दत्तक पात्र वगैरे काही पैसा किंवा सासूरवाडीकडून काही लाभ होण्याचे चान्सेस, असाही एक ही एनर्जी सांगतं. दुसरं म्हणजे अष्टमामध्ये एक शुक्र ही एक सिक्रेटिव्ह आहे. अष्टम स्थान हे गूढस्थान आहे ना मुळात. सो गूढविद्येचं स्थान आहे, आणि शुक्र हा सुद्धा काय शुक्राचार्य हे सुद्धा दैत्यांचे गुरु आहेत. सो काही गूढज्ञानाबद्दल काही आवड किंवा काय अशी पण एनर्जी इथे दिसते. पण काही सिक्रेटिव्ह एनर्जी आहे, आणि काही गोष्टी आहेत की त्यापासून आता हे डेड एंडचं कार्ड ही एक प्रकारचा इशारा आहे की तिथे तुम्ही स्टॉप करणं गरजेचं आहे. मे बी कदाचित असं असू शकतं, कारण हे सोबतचं जे कार्ड आहे ना, हे मकर राशीतलं मंगळ. मकर राशी ही मुळात कालपुरुष कुंडलीमध्ये दशम स्थानात कर्मस्थानात येते, आणि ती एक सर्व्हिसची रास आहे मकर रास. सो एक परसिवरन्स, सातत्यपूर्ण कष्ट करणं, सॅटर्नची रास आहे ना ती. सो ती एक मकर रास दर्शवते, आणि तिथे मंगळ हा सुद्धा धडक देणारा एक सैनिक आहे. सो मुवमेंट, सो कर्मस्थानामध्ये मुवमेंट असावी असं काहीसं इथे दिसतंय. सो मे बी कदाचित तुमचा आता रेस्टिंगचा पिरियड असेल, काही असेल, तर तुम्ही आता बॅक टू वर्क जाण्याची गरज आहे. की इथे आता तुम्ही स्टॉप घेऊन बॅक टू वर्क, इथे डेड एंड म्हणून मे बी हे कार्ड आहे की इथे तुम्ही एक, आणि तर यू विल बी प्लेईंग अ डिफरंट रोल, की आता एक तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे व्यक्त होण्याची गरज आहे, वेगळं काही करण्याची गरज आहे. पण आता सध्या तुम्ही एक वेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहे असं म्हणता येईल. की तिथे आता तुम्हाला इथे स्टॉप करून इथे जॉईन होण्याची गरज आहे, असं पण काही इथे अर्थ मला दिसतो आहे. मे बी त्यामुळे कदाचित तुमच्या हॅपीनेसवरती परिणाम होऊ शकते. जर ही एनर्जी ॲज इट इज कंटिन्यू राहिली, जे तुम्ही आता करताय ते अजून काही काळ जर तुम्ही करत असाल, तर मे बी कदाचित तुमच्या हॅपीनेसवरती परिणाम होणार. म्हणून मग इथे एक थोडासा इशारा आहे की इथे थांबण्याची गरज आहे, आणि तुम्ही बॅक टू वर्क जाण्याची गरज आहे. म्हणजे एक तुमच्या मंगळ म्हटलं की एक क्रियाशीलता, एक सैनिक आहे मंगळ. सो इथे मुवमेंटमध्ये येण्याची, ॲक्शनमध्ये येणे, ॲक्शनच्या एनर्जीमध्ये येणे, या रेस्टच्या एनर्जीमधून तुम्ही ॲक्शनच्या एनर्जीमध्ये येण्याची गरज आहे. सिच्युएशन इन द बॅलन्स दॅट रिक्वायर केअरफुल हँडलिंग. मे बी आता तुम्ही एक वेगळ्या प्रकारे वेगळा रोल प्ले करताय, पण आता तुम्हाला बॅक टू वर्क जायचं आहे, आणि एक ही आताची जी सिच्युएशन आहे की त्याला तुम्ही एक केअरफुली हँडल करायचं आहे. वर्क अचिव्हमेंट सक्सेसचं कार्ड आहे. सो इथे एक थोडंफार तुम्हाला असं एक इशारा आहे, एक गायडन्स आहे की आता तुम्ही एक तुमच्या कामावरती मे बी एक 10th हाऊस, एक कर्मस्थानावरती तुम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मी दुसरं म्हणजे हे जी वृश्चिक राशीमध्ये शुक्र, वृश्चिक राशी मंगळाची आहे. मंगळ आणि शुक्र हे दोन्ही हजबंड वाईफ आहेत. सो हे एक ह्याच्या दृष्टीने सुद्धा कॉम्बिनेशन एक कम्पॅटिबल आहे, जर विवाहाच्या दृष्टीने वगैरे. सर जो काहींचा जर आता विवाह झाला असेल, आणि त्या मे बी असाही असू शकतो त्याचं की एक रोमॅन्टिक एनर्जीमधून आता तुम्ही बॅक टू वर्क जाण्याची गरज आहे. सो ही सिक्रेटिव्ह एनर्जी आहे, त्या एनर्जीतून तुम्ही आता इथे येण्याची गरज आहे, असाही अर्थ होऊ शकतो काहींच्या बाबतीत. दुसरं द पेज ऑफ वॉन्ड ही एक नवीन इन्स्पिरेशनवर काम करणं दाखवतं. आणि दुसरं एक सांगायचं आहे, जसं इथे हे डेथ्स अष्टम स्थानामध्ये शुक्राची एनर्जी आहे, इथे डेथचं कार्ड हे सुद्धा अष्टमाचंच कार्ड आहे.
सो इथे द 2 ऑफ कॉइन्स असं दाखवतं की आता एक तुम्ही मे बी 2 गोष्टी एका वेळी हँडल करण्याचा प्रयत्न करत असाल. कदाचित तुम्ही वर्क फ्रॉम होम पण करत असाल. 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड सांगतं. मे बी तुम्ही घरातून काम करत असाल आणि एक काही बाबतीमध्ये एक म्हणता येईल की काही बाबतीमध्ये तुम्ही हे मल्टीटास्किंग करताय. एका वेळी 2 गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करताय की जिथे तुम्हाला थांबण्याची गरज आहे, असा इथे गायडन्स आहे. कारण मॅजिशियन पण हे कार्डसुद्धा मुळात असं सांगतं की तुम्ही एका वेळी एका ठिकाणी फोकस करून आपल्या सगळ्या एफर्ट्स, सगळे स्किल्स, आपले सगळे रिसोर्सेस एका ठिकाणी केंद्रित करून तुम्ही काम करणं गरजेचं आहे, असं हे मॅजिशियनचा मेसेज आहे. सो इन कंजंक्शन आहे. सो तुम्ही आता ह्या एनर्जीतून म्हटलं यू विल बी प्लेईंग अ डिफरंट रोल. तुम्हाला गरज इथे काही वेगळं करण्याची आहे, वेगळ्या प्रकारे व्यक्त होण्याची आहे. पण मे बी तुमचं जम्बलिंग होतं आहे, तुमचं काही मिसअलाइनमेंट होतं आहे, त्यामुळे तुम्हाला ते प्रॉपरली हँडल करता येत नाही सिच्युएशन. म्हणून हे सिच्युएशन इन द बॅलन्स रिक्वायर्ड केअरफुल हँडलिंग हे कार्ड आहे तुम्हाला. कदाचित तुम्हाला मल्टीटास्किंग एक्झर्शन होत असेल कदाचित काही गोष्टींचं. सो त्यातून काहींना बाहेर येऊन तुम्ही एकाच गोष्टीवरती पूर्ण फोकस करणं, म्हणून लवर्सचं कार्ड आहे. सो त्यामध्ये तुम्ही प्रॉपर चॉईस करणं गरजेचं आहे. आणि मे बी ती संधी मग तुमच्या मे बी करिअरमधली असू शकते, कारण इथे वर्क अचिव्हमेंट सक्सेस आहे. सो करिअर रिलेटेड असू शकते की त्यावरती जेव्हा तुम्ही एका इन्स्पिरेशनने पूर्ण फोकस होऊन जेव्हा कराल तर तुम्हाला 6 ऑफ वॉन्ड हे सक्सेस आहे. त्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक अचिव्हमेंट मिळणार. जर तुम्ही त्यामध्ये प्रॉपर चॉईस करत असाल तर तुम्हाला ती गोष्ट यश देऊन जाईल. कारण आता जी एनर्जी आहे ना, किंवा आता तुम्ही ज्या प्रकारे काम करताय, मे बी कदाचित तिथे एक प्रॉपर चॉईसची गरज आहे, असा इथे मेसेज दिसतोय. आणि म्हणून एंजल सांगताय इथे डेड एंडचं कार्ड आलेलं आहे. द सिक्रेट्सचं कार्ड हे असंही सांगतं, आता कोणाला कसा अर्थ लागेल त्याप्रमाणे. सिक्रेट्सचं काही वेळा असंही सांगतो की काही गोष्टी मे बी तुमच्यापासून सिक्रेटिव्ह असतील, किंवा तुम्ही काही गोष्टी एक सिक्रेटिव्ह एनर्जी तुमच्या कामामध्ये आहे काही बाबतीमध्ये, किंवा मग काही गोष्टी या तुमच्या अजून काही ट्रूथ आहेत की ते तुमच्या समोर अजून आलेले नाही आहेत, त्याच्यावरती तुम्हाला काम करण्याची गरज आहे, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. आता कसं कोणाला काय लागू होईल तेव्हा. पण इथे ओव्हरऑल या टॅरो कार्ड्सचा जर विचार केला तर आता तुम्हाला बॅक टू वर जाण्याची गरज आहे. काही बाबतीमध्ये मिसअलाइनमेंट आहे, तिथे प्रॉपर चॉईस करणं गरज आहे. कुठेतरी एका ठिकाणी थांबण्याची गरज आहे. एक ह्या ज्या गोष्टीमध्ये जम्बलिंग होतं आहे, तुम्ही मॅनेज करू शकत नाही, एक असं दिसतं आहे. द 2 ऑफ कॉइन्सचं कार्ड सांगतं. सो द मॅजिशियन सांगतं की प्रॉपर चॉईस, द लवर्सचं कार्ड आणि मॅजिशियन्स कार्ड इन कंजंक्शन सांगतं की प्रॉपर चॉईस करून तुम्ही तुमचे फोकस, पूर्ण एफर्ट्स एका गोष्टीवरती जर तुम्ही यूज करतात तर ते तुम्हाला फार सक्सेस देऊन जाईल, असं काहीसं. आणि त्या दृष्टीने, त्या अचिव्हमेंट आणि सक्सेसच्या दृष्टीने डिसेंबर महिना काही बाबतीत किंवा एक पुढचे एखाद्या महिन्याची 12 तारीख, पुढचे 12 आठवडे असा अर्थ घेऊ शका तुम्ही. सो हा डिसेंबर, आणि तुम्ही प्रोटेक्टेड आहात कुठल्याही बाबतीमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही, आणि प्रोटेक्शन आहे तुम्हाला. सो हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. कोणाला कसा लागू होतो त्याप्रमाणे तुम्ही पहा. आणि तुम्हाला आवडलं असेल ते चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.